काही वेळापूर्वी भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर पोहोचले होते। शिंदेंसोबत त्यांची चर्चा संपलेली आहे। ही बैठक संपल्याचं समजतंय। गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदेंची बैठक संपली आहे। या बैठकीअंतीच हा तोडगा निघाला असावा असंही आपण बोलू शकतो, कारण आता जो पेच फसला होता तो म्हणजे हेच की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील की नाही एकनाथ शिंदे। या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, गिरीश महाजन आणि शिंदेंची बैठक संपली आहे। या बैठकीत काय चर्चा झाली, काही माहिती मिळती आहे का? गिरीश महाजन यांनी जय महाराष्ट्राला एक्सक्लुझिव्ह मुलाखत जी आहे ती दिलेली आहे। त्यांचा बाईट जो आहे त्यांनी दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय महायुतीमध्ये आता काही अडचण नाही आहे, सगळं ऑलबेल झालेलं आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ते त्यांनी दिली होती। महायुतीमधनं शिवसेनेचे सर्व नेते जे आहेत ते आता निघताना दिसून येत आहेत वर्षा बंगल्यावरनं। अर्थातच पेच जो आहे तो सुटलेला आहे असं बोलू शकतो। पत्र जे आहे ते देखील देण्यात आलेलं आहे। पत्र जे आहे ते देखील देण्यात आलेलं आहे शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडनं राजभवनला राज्यपाल यांच्या सहाय्यक यांच्याकडे जे आहे पत्र देण्यात आलं होतं। त्यामुळे आता काही मिनिटं जी आहेत, काही तास जी आहेत ती उरलेली आहे शपथविधी सोहळ्यासाठी आणि शपथ एकनाथ शिंदे हे घेणार आहेत। महायुतीचे 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री शपथ घेणार, यावर आता शिक्कामोर्तब जो आहे तो झालेला आहे। श्रेयस, या संदर्भातला एक आणखी पेच होता, आपण बोललात की त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, तो पेच होता गृहमंत्री पदाचा। उपमुख्यमंत्री पदाचा तर सोडवला, गृहमंत्री पदाचा सुटलाय की नाही? अर्थातच बंगल्याच्या आत आपण नव्हतो, त्यामुळे ज्या बाहेर गोष्टी येत आहेत त्याच्यावर गृह खात्याबद्दल कोणतीच चर्चा नाही आहे। संजय शिरसाट आपण बघू शकतो प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत आपल्याला। श्रेयस, गृहमंत्री तर आपण बघू शकतो श्रेयस, अशा प्रकारे वर्षावर मोठ्या घडामोडी घडताना ज्या आहेत त्या दिसून येत आहेत आणि त्याचमुळे जे आहे वर्षा निवासस्थानावरतील हा मुख्य जो रस्ता आहे संपूर्ण शिवसेनेचे आमदार जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत, तिकडनं निघताना दिसून येत आहेत। सर्व शपथविधी सोहळ्याकडे जाताना जे आहेत आता दिसून येत आहेत आपल्याला। महायुतीमध्ये आता सगळं काही ऑलबेल आहे। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ते घेणार आहे। कुठला तरी मधला मार्ग काढण्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। नेमका मधला मार्ग हा कुठला आहे याबद्दलची स्पष्टता जी आहे ती अजून देखील आलेली नाही आहे। पण मात्र महायुतीचं सरकार स्थापनेचा आजचा 5 डिसेंबरची संध्याकाळची 5ची वेळ ही आता अचूक झालेली आहे। याच्यात कुठलंही आता विघ्न नाही आहे, कुठलाही याच्यात मतभेद नाही आहे। शपथविधी सोहळा हा यशस्वीरित्या पार पडणार आहे। अमित शहा देखील सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। सर्व आमदार जे आहेत ते आपापल्या निवासस्थानावरून किंवा आपल्या नेत्यांच्या निवासस्थानावरून जे आहेत आझाद मैदान या ठिकाणी जाताना दिसून येत आहे आपल्याला। श्रेयस, या संदर्भातले अपडेट देतच राहा। तुर्तास धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या माहितीसाठी।